नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी। आज मी बनवणार आहे आलू पराठे म्हणजेच बटाट्याचे पराठे। चला तर सुरुवात करूया। त्यासाठी 7-8 बटाटे हे मी मीठ टाकून आधीच उकडून घेतलेले आहे। तर बघूया साहित्य। 1 वाटी चिरलेला कांदा, 8-10 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, 7-8 कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत, त्यानंतर कोथिंबीर, 1 चम्मच लसूण पेस्ट, शोप पावडर अर्धा चम्मच घेतलेली आहे, अर्धा चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर। तर सर्वात आधी बटाटे हे मी किसून घेणार आहे। बटाट्याचा किस तयार करून घेतलेला आहे। कढईमध्ये मी हे 2 मोठे चम्मच तेल गरम करायला टाकलेले आहे। तेल तापलेले आहे आपले। त्यात सर्वात आधी मोहरी घातली, त्यानंतर जिरे, तर हिरवी मिरची टाकली मी तळायला, आणि त्यात कढीपत्ता घालूया। हे सर्व तळलं गेलं आहे। आता त्यात कांदा टाकूया। कांदा हा लालसर होईपर्यंत तळूया। तर आपला कांदा तळला गेलेला आहे। त्यात शोप पावडर, धना पावडर आणि लसूण पेस्ट टाकते मी। हे सर्व मंद आचेवर तळते मी। आता कोथिंबीर, हळद हे सर्व एकत्र करून घेतले। आता त्यात किसलेला बटाटा टाकते मी। हे सर्व टाकून एकत्रित करून घ्यायचे। मग अशा प्रकारे सर्व एकत्रित करून घ्यायचे। तर आता त्यात 1 चम्मच मीठ घातले मी। बटाटे उकडताना पण मीठ घातलेले होते मी, त्यामुळे आपण आपल्या अंदाजानुसार मीठ घालायचे। तर आपली ही भाजी तयार आहे पराठे बनवण्यासाठी। आता पराठ्यांसाठी कणिक भिजवून घेऊया। इथे मी 2 मेजरिंग कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यात 1 चम्मच मीठ घातले, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तेल, आणि 1 कप पाणी घेतलेले आहे। आता त्यात ते थोडे थोडे घालून कणिक भिजूया। अशा प्रकारे सर्व एकत्रित करून कणिक भिजवून घ्यायची। तर आपल्याला 1 कप पाणी पूर्ण लागलेलं आहे। तर कणिक भिजून तयार आहे। आता 10 मिनिटे असंच राहू देऊया, म्हणजे ते छान मस्त अशी मोडली जाईल। तर आपली भाजी थंड झालेली आहे आणि कणिक सुद्धा मोडली गेलेली आहे। पराठ्यासाठी साधारण 1 पोळी बनवतो तेवढा कणिकचा उंडा घेतलेला आहे मी। त्याला असं छान असा हातावर चिकन करून घ्यायचा आणि त्याला कणिक लावून पुरीच्या आकारा एवढा लाटून घ्यायचा। त्यात आता हे भाजीचे सारण भरूया। असं हातात घेऊन तो थोडं वरतून अशी कणिक लावून थोडंसं दाबत घ्यायचं सर्व बाजूने। तर अशा प्रकारे भरायचे ते सर्व।
पराठा बनवताना कणिक आणि भाजी हे सारखं असलं पाहिजे. जर कणिक थोडी कडक आणि भाजी सैलसर असेल तर पराठा जमत नाही. त्यामुळे दोन्ही हे नरम असलं पाहिजे. वरून पूर्ण तोंड हे बंद करायचे, ज्यामुळे आपला पराठा हा फुटत नाही. मग बघू शकतो आपण. आता याला पीठ लावून लाटून घ्यायचे. अशा प्रकारे हलक्या हाताने पराठा सारखासा पूर्ण बाजूने लाटून घ्यायचा. सर्व बाजूने काठ हे लाटून घ्यायचे. तर मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला आहे. तर आपला हा पराठा लाटून तयार आहे. एका बाजूने शेकला गेलेला पलटून घेतलेला आहे मी. इथे दोन्ही बाजूने तेल लावलंय. इथे दोन्ही बाजूने तेल लावून शेकून घ्यायचं. मी ते तेल लावलेलं आहे, तुम्ही तूप पण लावू शकता. तर आपला हा पराठा मस्त असा पूर्णपणे फुगलेला आहे. अशा प्रकारे तेल लावून आपण दोन्ही बाजून शेकून घेतलेला आहे. मस्त असा झालेला आहे आपला पराठा. अशा प्रकारे आपण सर्व पराठे करून घेऊया. छान असे फुगत आहे आपले पराठे मस्त. तर आपणही बनवा. कसे झाले ते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पराठे आपण दही, चटणी आणि लोणचं यासोबतही खाऊ शकता. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. घरचं खा आणि स्वस्थ रहा.